स्वतःला ओबीसीचा आरक्षणाचा लढा देणारा ओबीसीचा नेता असा समजणारा नवनाथ वाघमारे यांनी एक विधान केलं आणि ज्या विधानामध्ये त्यांनी म्हटलंय की ओबीसींची पैसेवाली आणि सुंदर मुलं बघून मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरामध्ये बसतात. तर या विधानावरती आपली काय प्रतिक्रिया असते? सर्वप्रथम जय जो. नवनाथ वाघमारेचा मी या वक्तव्यावर जाहीर असा निषेध करतो. आणि हे एक झलक आहे सर. यांची पार्श्वभूमी जर बघितली ना, हे लोक ज्या संस्कारातून वर आलेले आहेत ते संस्कार यांचे पदोपदी पुढे येतात. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणाल? कळलं की हे ज्या नेत्याला मानतात, ज्या संघ परिवाराला मानतात, त्या संघ परिवाराची महामेरू आदरणीय स्वातंत्र्यवीर विदा सावरकर म्हणतात, स्त्री दाक्षिण्य ही विकृती आहे माणसाची. त्यांना त्याने सद्गुण विकृती म्हणतात. 6 सोनेरी पानामध्ये संदर्भ कसा आहे? त्यांचं असं म्हणणं होतं की 6 सोनेरी पानामध्ये शिवाजीराजांनी मुस्लिमाच्या स्त्रियावर तसाच बदआलम करायला पाहिजे होता, परंतु शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सोडून दिलं. ही सद्गुण विकृती आहे म्हणजे तिला बदआलम करायचा, बलात्कार करायला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. मग अशा विचारातून वर आलेले लोक महान नारी म्हणायचं, नारीचा सन्मान म्हणायचं आणि वागण्यामध्ये हे असं आचरण दाखवत असतात. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की आणि हे असे बॅड एलिमेंट म्हणतो मी. एकटा हा नवनाथ वाघमारे बोलला म्हणून तमाम बहुजन समाजाला किंवा ओबीसी समाजाला मी दोषी नाही ठरत आहे. हे प्रत्येक समाजामध्ये छोटे असे मोठे बॅड एलिमेंट असतात असे सर. याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. बरं, असे स्त्री दाक्षिण्य दाखवणारे छत्रपती शिवरायच होते का? छत्रपती शिवरायांचा हा गुण आत्मसात करणारे चिमाजी आप्पा पेशवेसुद्धा होते. त्यांनी पोर्तुगीजांच्या सुना यांच्या ताब्यात आल्यानंतर जसं शिवरायांनी त्यांचा सन्मानपूर्वक चोळीखणाने सन्मान केला कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचा, तसा त्यांनी सुद्धा कल्याणपूर्व त्या पोर्तुगीजाच्या सुनेचा सन्मान करून त्याला परत पाठवलं होतं. अशी इतिहास असतानासुद्धा अशा काही प्रवृत्ती पुढे येतात आणि हे चुकीचं आहे. खून का बदला खून अशा पद्धतीने काय करतात, हे करतात आणि हे करतात. त्याच्यामुळं नवनाथ वाघमारे जास्त जो बोलला आहे ना, तो चुकीचं बोललेला आहे. कसं आहे माहीत आहे का, यांना हे सत्तेचा माज आलेला आहे सर. आणि सत्तेच्या माजामुळे माहीत आहे का, हे काही बोलायला लागतात. आणि सत्ताधाऱ्यांनी हे लोक आपल्या हाताशी धरलेले आहेत. म्हणजे जे बावळट आहेत, जे वाचाळवीर आहेत, आणि यांचं कामच असं असतं की मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी असं काहीतरी वक्तव्य सोडायचं आणि मग 4-8 दिवस काय होतं याच वक्तव्याभोवती मीडिया फिरत राहतो. आणि जे बहुजन समाजाच्या ज्या समस्या वगैरे त्या समस्याला कोणीच हात घालत नाही. त्याच्यासाठी ही त्यांनी केलेली विकृत बयान दिलेलं आहे त्यांनी सर. त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. हे बघा, आम्ही जिजाऊचे वारसदार आहोत, आम्ही शिवरायांचे वारसदार आहोत. 16 वर्षाचे शिवराय असताना रांझ्याच्या पाटलाने एका शेतकऱ्याच्या पोरीवर बदआलम केला. हा अपमान तिला सहन नाही झाल्याने त्याने आत्महत्या केली. 16 वर्षाचंच आणखी ओठावर कवळी मिसरुडी न फुटलेला शिवाजी महाराज त्या रांझ्याच्या पाटलाला बोलावून घेऊन त्याचे हातपाय कलम करतात. कल्याणच्या सोन्याच्या पोरीस इज्जत करतात. इतकंच नाही तर स्वतःचा सक्का मेहुणा सकुजी गायकवाड, सकवारबाईचा भाऊ, त्यांनी रायबागन नावाच्या किल्लेदारीला ती किल्ला जिंकू देत नव्हती. 50 दिवस गेल्यानंतर किल्ला जिंकला, हाती पडत नाही म्हणजे एकदा तो किल्ला पडतो. आणि मग हा राग काय करतो, सकुजी गायकवाड त्या रायबागांवर काय करतो, देशमुखावर, जो की औरंगजेबाची ही सुभेदार असते. आणि रायबागान ही पदवी औरंगजेबाने तिला दिलेली असते. माझी बागी नाही म्हणतो तो वाघन असा बदला. आणि त्याच्यावर तो बलात्कार करतो. ही बातमी कळते शिवाजीराजांना. आता स्वतःचा सक्का मेहुणा आहे, तो सुभेदार आहे, त्यांनी किल्ला जिंकून दिलेला आहे, तरीही शिवाजीराजे त्या सक्क्या मेहुण्याचे हातपाय कलम करतात, डोळे काढतात आणि त्याला अंधार कोठडीमध्ये टाकतात. म्हणजे न्यायापुढं पक्षपात नाही त्यांनी केला सर. त्याचा वारसा आम्ही चालणार असतो. म्हणून यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरं मारणार नाही सर.
ह्याने मराठ्याच्या पोरी आता तुम्ही ज्याप्रमाणे केलात की बहुजनाचे ओबीसीचे मुलं बघितले की असं करतात, असं होणार नाही सर. हां, मग त्यांच्या पोरी हेच करत बसायचं का, काय होत नाही का. ज्याचे त्याचे संस्कार असतात सर, आणि त्या संस्कार त्यांनी ओकलेले सर त्यांनी असं. त्याच्यामुळं याचा जाहीर निश्चित करतो आणि थांबतो सर. नवनाथ वाघमारेंच्या त्या विधानाला एक प्रकारे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा त्या विधानावर बोलताना म्हटलंय सहन करायला शिका. नवनाथ वाघमारेंच्या विधानाचं मी समर्थन करणार नाही, पण तुम्ही जे बोललात ते सहन करा शिका, असं मनोज जरांगेंना उद्देशून बोललं. ते यावर काय उत्तर असतं? म्हणजे ते कसं आहे, आपला तो बाब्या लोकांचा म्हणजे कार्ट, बाबा तू चुकतोच ना, स्वतःचा पोरगा असो की राजा असो कोणी असो, ही बरं बोलायचं का खरं बोलायचं. लोक काय करतात माहीत आहे का, आपलं आहे म्हणून तो बरं बोलतात सर. हां, ज्या दिवशी तुम्ही खरं बोलाल आणि ज्या दिवशी तुम्ही प्रश्न विचाराल आणि ज्या तुम्ही सत्याची बाजू घ्याल तेव्हा असं काहीच होणार नाही सर. म्हणून काय समजतं आहे, गांधीजी म्हणतात माहीत आहे का, तुम्हाला कोण्या का पदावर असत नाही तुम्ही, तुम्हाला जर सत्याचं बाजू घेता येत नसेल, तुम्हाला जर निष्ठा जर नसेल, हां, नीतिमत्ता जर नसेल, तर या सगळ्या गोष्टी वाळपट येतात असतात. मग तुम्ही ज्या पदावर बसतात ना, एकीकडे ते काय म्हणतात मी यांची बाजू घेणार नाही, आणि दुसरीकडे काय म्हणतात नाही म्हणलं सहन करा, जाऊ दे आपलं असं आहे. हे चुकीची भूमिका आहे. त्यांनी बाजू घेणार नाही ना, नाहीच. राजा तू चुकलोच, नवनाथ तू चुकलाच म्हणायचं, त्यांनी हिंमत दाखवायला पाहिजे, पण ते तसं करत नाही. ते त्याचं ह्याच्या लक्षात येतं सर.